मागे झाले पाहू नका पुढे जामिना हे तुका. मागे काय झालं त्याचा विचार करू नका. अरे भूतकाळाचा विचार करणारीच लोक शेवटी म्याड होतात. पण भूतकाळाचा विचार जास्त करू नका, कारण तो व्यतीत झालेला आहे, ते वेळ गेलेली आहे, तो समय बर्बाद झालेला आहे, समाप्त झालेला समय आहे. परंतु जो समय तुमच्या जीवनात आत्ता सापडला त्या समयाचा विचार करा आणि भविष्याची चिंता करू नका. माणसं काय करतात, पुढे कसं होईल, काय होईल, होईल किंवा नाही, भविष्याची चिंता कशाला करता. वर्तमान काळाची सुधारणा करा, तुमचं भविष्य आपोआप चांगलं होईल. विठ्ठला म्हणून माणसाच्या जीवनाचं एक गणित आहे, ते सर्वांना सापडत नाही, सर्वांना साधत नाही. परंतु साधू संत महात्म्याच्या विचाराचा आश्रय करून जे लोक राहतात त्यांना कदाचित आपल्या जीवनाचा पता लागतो की माझं जीवन काय आहे. ज्या दिवशी तुम्हाला कळून घ्याल त्या दिवशी समजायचं की तुम्ही शहाणे झाले. तुम्ही स्वतःच कळून घेऊ शकले नाही तर तुम्ही शहाणे म्हणता येणार. आणि म्हणून संत महात्म्याचे विचार तुम्हाला शहाणे होण्यासाठी कामा येत असतात. आणि म्हणून सदैव चांगल्या विचाराचा आश्रय करून राहिलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे आश्रय करून जो राहील तोच वाचलेला प्राणी आहे. आणि ज्यांना आश्रय सोडलेला आहे तो त्याच क्षणी मेलेला आहे. कबीराचे दोहे आहेत. चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बजाना होय. कबीर म्हणतो, जीवनाच्या विषयी कबीर लिहितो. कबीराने म्हटलेलं आहे, किती सुंदर दुआ आहे पहा. चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय. पूर्वीच्या काळामध्ये दळण्यासाठी घरामध्ये दगडाच्या चक्क्यामध्ये, आपल्या भाषेमध्ये त्याला आपण जातो म्हणतो. जुन्या बायांना, जुन्या माणसांना माहित आहे, एखाद्याकडे का लग्न असेल तर माणसालाही दळावं लागायचं. गावातले माणसं एकत्रित येऊन लग्नाचं दळण करायचं, कारण एवढं दळण बायाकडून होणं शक्य नव्हतं. आणि रोजचं दळण घरचं बाया करायचं. दळण एक असा व्यायाम होता, बाईच्या अंग प्रत्यंगाचा व्यायाम व्हायचा, पूर्ण शरीराचा व्यायाम व्हायचा. आणि म्हणून त्या बायांना कोणत्याही प्रकारचा रोग व्हायचा नाही. मागे डॉक्टरांनी निष्कर्ष काढला होता की बायांना कमी हार्ट अटॅक येईल. आणि जवळजवळ 10 वर्षाच्या पूर्वी बायांना क्वचित ऐकले यायचं की हार्ट अटॅक झाला म्हणून, नाही तर हार्ट अटॅकच होत नव्हता. आणि जिनं दळलेलं आहे अगोदर जात्यावर, तिला तर आयुष्यभर कधीच हार्ट अटॅक झाला नाही. आता हातचे जाते सुटले आणि येते झाले हातात, त्याच्यामुळे परेशानी वाढली. विठ्ठला जे गेले ते भूतकाळात जाऊन पडले, पण येणारे ते येतात ते वर्तमान काळात येतात. आणि कोणती अवस्था समावस्थेची बाधक असते. भूतकाळ कधी वर्तमान काळाला परेशान करत नाही. लक्षात ठेवा, वर्तमान काळ आणि वर्तमान काळातलेच व्यक्ती एकमेकाचे प्रतिस्पर्धी होऊ शकतात, एकमेकाच्या सोबत लढू शकतात. आणि असं कधी होत नाही की मेलेला माणूस उभा राहिला म्हणून, मेलेल्या माणसाचं उभं राहिला म्हणून नावही टाकलं, तुम्ही त्याला मत द्याल का? मेलेल्या माणसाला ज्याचा भूतकाळ झालेला आहे तो संपलेला आहे. लक्षात ठेवा. पण वर्तमान काळ
सम अवस्थेमध्ये सम अवस्था साधक बाधक होत असते, विषम अवस्था साधक बाधक होत असते. भूतकाळ वर्तमानाला साधक बाधक नाही, वर्तमान भूतकाळाला साधक बाधक नाही, भूतकाळ भविष्य काळाला साधक बाधक नाही. विषम अवस्था आहे, सम अवस्थेमध्ये सर्व आहे. विठ्ठला सोबतच होते, पण दशरथ राजा गेल्यानंतर रावणाने दशरथ राजाबरोबर लढाई केली का? वर्तमान काळात असताना त्याचा पुत्र राम त्याच्याबरोबर लढाई केली. भूतकाळातल्या व्यक्तीशी लढाई करत नाही. एखादा मरताना खतरनाकच असेल तो येऊ शकतो लढाई करण्यासाठी. भूत होऊन अरे बाबा तो गेला पण भूत होऊन घरात राहायला फार परेशान. तुम्ही जास्त परेशान आहेत. आता सध्या यात्रा चालू आहे सैलानीची, जा तिथं भूत घेऊ. विठ्ठला आणि विशेष म्हणजे आज तिथला महान महत्वाचा उत्सव आहे. पंचमीला चतुर्थी, आज पंचमी. कारण काल माझं कीर्तन झालं शहापूरला, चतुर्थी होती म्हणून 7 ते 9 कीर्तन ठेवलं होतं. आणि बाहेर भुका लागल्या होत्या. 9 ते 11 म्हटलं तर बाहेर जेवायचं कधी? ज्या गावचे माणसं हुशार म्हणाले किंवा बायांना तकलीफ नको, इतका त्या कष्ट करतात, परमार्थात जास्त भाग घेतात, त्यांनाही त्यांच्या वेळेच्या आत जेवण मिळालं पाहिजे. रोजचं कीर्तन 9 ते 11, माझं ठेवलं 7 ते 9. मी म्हटलं मराठवाड्यात एवढं परिवर्तनच कसं काय झालं? मी आश्चर्यात पडलो. मला माहित नाही आज चतुर्थी होती. विठ्ठला अरे ज्यांचं वेळेचं भान हरवलं त्यालाच मराठवाडा म्हणतात. त्यांना वेळेचं काहीच महत्व. वर्तमान काळ आहे. आता इकडे आपल्या इकडे जो याच्यासारखे गुणवान पोरं, कोणत्या गावची होती बोर्डी माऊली होतात. माझ्या कीर्तनात अनेक वेळा त्याने बिचारे 2 जवान आणि गुणवान पोरांचा मृत्यू झाला नेल्या काळाच्या. मग इकडच्या बऱ्याच साधू लोकांनी प्रयत्न केला की कीर्तन लवकर ठेवू. तेव्हा ठेवू 8 ते 10 किंवा 9 ते आपलं 7 ते 9 असे ठेवू. आता त्या गोष्टी विचाराच्या अधीनच आहे. आणि मराठवाड्यामध्ये कोणता विचार लवकर होईल हे सांगत नाही, कारण बुद्ध्या शांत आहे तुमच्या. विठ्ठला आपला विषय असा होता की माणसाच्या जीवनाचा वर्तमान काळ अतिशय महत्वाचा आहे. याच्यातच माणूस डुबतो आणि याच्यातच माणूस सुधारणा करून घेत असतो. म्हणून चालू काळ विचारपूर्वक चालवत जा, तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. चला उदाहरण सांगत होतो. दशरथ राजाला आणि रावणाला दोघही एकाच वेळी होते. दशरथ राजाच्याही अगोदरचा रावण होता. 14 चौकड्या लंका आयुष्य होतं रावणाचं
14 चौकड्या लंकानाथात, 4 युगाची एक चौकडी, त्यात कलियुग 4,32,000, द्वापार त्याच्या डबल, त्रेता त्याच्या डबल आणि सत्ययुग त्याच्या डबल. एवढ्या विशाल त्या ठिकाणी दिवसानं युक्त असणारे एक एक युग, अशा 4 युगाच्या 14 चौकड्या, तेवढं आयुष्य रावणाचं होतं. आणि त्याच्या पुढे 99,000 वर्ष राजा दशरथाचं आयुष्य, म्हणजे एक अंश सुद्धा नाही रावणाच्या पुढे दशरथाचं. दशरथ जन्माला आला होता त्यावेळी रावण तसा दिसत होता, आणि राजा दशरथ मेला त्या दिवशी सुद्धा रावण तसा दिसत होता. इतका आयुष्य पण राहिला का तो. म्हणून वर्तमान काळात रावण असताना त्यांनी मेलेल्या दशरथाशी युद्ध नाही केलं. डोळ्यात तुझ्याशी नाही करणार, तुझा पोरगा पाठव म्हणून रामाने युद्ध केलं. दोघही वर्तमान काळातले. विठाला मी तुम्हाला आयुष्याचं गणित सांगतो. काय कबीराचा दोहा होता. कबीर म्हणतात, चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय, तो पाटल के बीच में साबूत बचाना होय. जात आहे, दळायचं जात, आणि बाईच्या हातात खुंटा आहे फिरवायचा, त्याच्यामध्ये घास टाकला. घास म्हणजे गोंधळ भर दाणे असेल, गहू असेल टाकले, मग जात फिरवायचं. 2 पाट्याच्या मध्ये जेवढे दाणे आले ते रगडून त्याचं लगेच पीठ होणार. म्हणजे ते दाणे त्या ठिकाणी रगडल्या गेले, त्याचा पीठ झालं. परंतु कबीर म्हणतात ते दाणे गेले, संपले, त्यांचं पीठ झालं, त्याची भाकर झाली, तव्यावर भाकली, तुमच्या पोटात गेली, पोटातून तुम्ही बाहेर फेकली, अस्तित्व संपलं तिचं. विठ्ठला तरी सुद्धा गणित आयुष्याचं पूर्ण झालं नाही. पूर्ण होण्यासाठी कबीराला दुसरा दोहा लिहावा लागला. चलती जागी देख कर दिया कबीरा ठठिहार, जो किले से लगे रहे ताको काल न खाय. कोणते दाणे वाचले पीठ होण्यापासून, मधात खुंट्याला खिळा ठोकलेला असायचा का नाही, त्याच्या भोवती जेवढे राहिले तेवढे दाणे वाचले, बाकीचं पीठ. तसे संत आश्रयानं, परमेश्वराच्या आश्रयानं जेवढे राहिले तेवढेच वाचू शकतात, आणि बाकी त्यांचं मग पीठ आहे. करा भाकरी. विठ्ठला आणि एवढी सोपं जीवनाचं गणित कबीरासारख्या संतांनी सांगितलं. आपल्याला अवघड तर कळत नाही, पण सोपंही धरून घ्यायची मानसिकता नाही. अवघड तर कळलंच नाही, सोपं तर घ्या, पण सोपंही कोणी धरायला तयार नाही. एकंदरीत आपण जसे आलो तसे शेवटी जातो. काही घेतलं नाही, काही सोडलं नाही. असा पूर्ण आयुष्य जन्म गेलं माणसाचे, कितीतरी जन्म गेले. राजा मेला पंजा मेला
मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तू तैसा झाला. ही आपली जाण्याची परंपरा आहे. ती सांगून संताने सावध केलं. उठा उठा जागा पाठी वयाने मोठे पंढरी वाचुनी तुझा धाव नाही. आपल्याला किती वेळा जागे केलं तरी सुद्धा आपण जागे होऊ शकतो का? फक्त आपलं कसं आहे, जागे झाल्यासारखे दिसतो आपण, पण जागे झालेले दिसतो जागे झाल्यासारखे. मस्त डोळे उघडून कान उघडून ऐकायला लागले, पण कीर्तन झाल्यानंतर होतो क्या एखाद्यावर परिणाम? चला बाबा आता मामानं सांगितलं जाऊ हिमालयात, त्या सोडून दिलं काही हरकत नाही. एखाद्याला झालं तर बरं होईल, मलाही बरं वाटेल. चला आंबेडकरीला एक का होईल आला आपल्या बरोबर. सोपी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. मग सोपी नाही ती अवघड आहे ना, मग अवघडात पडायचं काम नाही. तुकोबारायला म्हटलं इतकी अवघडात कशाला पडतात? ठाईचं वैसुनी करा आवडी आनंदा टाळदिंडी घेऊन हाती नाचा टाळदिंडी घेऊन सोपेवर आम्हा सांगितले संती टाळदिंडी हाती घेऊन नाचा किंवा नलगती सायास जावे मनांतरा सुखे तो घरा नारायण. म्हणजे एवढा स्पष्ट सरळ परमार्थ, सोपा परमार्थ जगामध्ये कोणी सांगितला नाही. तेवढं सांगण्यासाठी तुकाराम महाराजांचा अवतार, सरळ सोपा आणि सत्य सांगण्यासाठी अवतार. मला हे म्हणायचं नाही की त्यांच्या अगोदरच्या संतांनी तुम्हाला अंधारात ठेवलं असं नाही म्हणायचं. त्यांनी सुद्धा जेवढा प्रकाश पाडायचा तेवढा पाडला. अरे नागराच्या बैलाला आसुडच ठेवा लागत असतो, बिना आसुडाचे चालतात का ते? विठ्ठल पाहिलं, चिमटे घेऊन पाहिलं, शेपटी मुरगळून पाहिलं, पण काय पहिले चालत नव्हते. मग तुकाराम महाराजांनी आसूड घेतला. हा समाज अशाने ऐकतच नाही, यांना आसूडच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी बोलण्यातून इतके आसूड ओढले समाजाला लाईनवर आणण्यासाठी. मला हे नाही म्हणायचं की त्यांच्या आसूडाचे ठोके वाया गेले, जरूर काम आले. त्यांचे ठोके काम आले म्हणून एवढे लोक कीर्तनात दिसून राहिले, नाही तर कोणीच नसतं कीर्तनात. विठ्ठल आणि म्हणून संत महात्मा सद्गुरू जे देतात, लक्षात ठेवा, ते तुमच्या आमच्या सर्वांच्या कामाचं असतं. निष्फळ असं त्यांच्याजवळ काहीच नसतं. जे असतं ते सर्व सफल असतं. परंतु आपण घेणारा पाहिजे. एखाद्या वेळी देणारा उदार असतो, पण घेणारा तो त्या ठिकाणी दरिद्र भिकारी वृत्तीचा असतो, त्याला घेता सुद्धा येत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. विठ्ठल लक्षात घ्या, धनगर होता, बिचारा मेंढ्या चालणारा. आयुष्य कष्टात गेलं, श्रमात गेलं, मेंढ्या चालून ऊन नाही, तहान नाही. इथलं बिराड उचललं की दुसऱ्या गावावर, दुसरं उचललं की तिसऱ्या गावावर. कोणाच्या थोडी जरी शेतात मेंढ्या गेले त्याच्या शिव्या काढा.
मेंढपाळ धनगर जे असतात इतकं सहन करतात, लोकांचा मार सहन करतात, शिव्या सहन करतात, काय काय सहन करतात. त्यांना एवढंच असतं की बा आपल्या कशाही मेंढ्या जगल्या पाहिजे, जिवंत राहिल्या पाहिजे, आपलं चित्र वाढलं पाहिजे, एवढं त्याच्या पाठीमागचं धोरण असतं. कोण काय बोलतं त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही. आणि एकदा त्या धनगराचे कष्ट पाहून देवाला दया आली. अरे बापरे, काय देवा किती कष्ट करतो हा माणूस, ऊन पाहत नाही, ताण पाहत नाही, ताप पाहत नाही, सर्दी पाहत नाही, पडस पाहत नाही. अरे नेहमी जंगलात राहण्याला ताप येते ना, सर्दी येते ना, खोकला येते. तुम्ही आम्ही दार बांधून ठेवले म्हणून बिमार पडतोय. घरातून बाहेर तुम्ही कुठं जंगलामध्ये तुम्हाला कोणतीच बिमारी येणार. आणि माझा एक अनुभव सांगतो, मी 7 वर्ष देशात फिरलो, त्यावेळी मला सर्दी नाही, पडस नाही, खोकला नाही, आणि त्याच्यानंतर अजूनही आलं नाही काही. भविष्यात नाही सांगते, अजून तर काही आपल्याला 2 दिवस ताप आला ना पण झोपतो, असं कधी झालं नाही आयुष्यात. काय अनुभव आहे. ज्यावेळी माणसानं स्वभावता प्रकृती मध्ये राहण्याचा हे केला, त्याला कोणत्याच प्रकारची शरीर बाधा होऊ शकत नाही. मग त्याला अतिशय कष्ट झाले म्हणून देवाला दया आली. देव म्हणाला माझ्या धनगराला चांगलं देऊन टाकू काही, ज्याला इतके कष्ट करायचं कामच नाही. आणि धनगर लोकांचं कसं असतं, सकाळी सकाळी मेंढ्याचं दूध काढायचं, संध्याकाळची उरलेली भाकर असली की ते मेंढ्याचं दूध तपवलं तर नाही तर कच्च्या दुधामध्ये त्या ठिकाणी भाकरीचा काळा करायचा. त्याचं नाव काय माहिती का? काय म्हणतात? वजन आहे, गोजी म्हणतात त्याला. गोज्या पिणार तो खाणारा गोज्या असतो, म्हणजे बनवतात ती गोजी असते. विठ्ठल माझ्या जीवनामध्ये मी कोणतं क्षेत्र पाहिलं नाही असं नाही, कोणता समाज पाहिला असं नाही, कोणाची गरिबी श्रीमंती मी सर्व पाहिजे नाही. म्हणून मला सर्व ठिकाणचा अनुभव आहे. म्हणून मला त्या गोदीचा सुद्धा अनुभव आहे. दाजी म्हणाले गोदे काय त्याने पाहिला असेल एखादी सुरू अहो तर. आणि ते सुद्धा काय असं तीनचं याचं त्याचं भांडण नाही. मडका जायचं गाडगं, आणि ते अर्ध त्या ठिकाणी ते गाडग्याचं ते गोजा करायचं, अशी वाटीसारखी गाडगं असायचं. पूर्वीच्या काळामध्ये फार जुन्या काळामध्ये खळे व्हायचे ज्वारीच्या गव्हाचे, आणि ते कुंभार भाकरी टाकायचे ना वाट्यासारखे काय म्हणायचे ताटल्या असायच्या, काही वाट्या असायच्या, त्याला त्या त्यांच्या भाषेमध्ये सुकोरे म्हणायचे. सुकोरे म्हणजे मातीची वाटी, आणि ते असायचे. आताही तुम्ही तिकडे दिल्ली, गुजरात, कुठं बिहारला गेले तर चहा प्यायला काय असतं, मातीचा कप असतो, त्याला कुल्हड म्हणतात. काय म्हणतात त्याला? आणि ते त्याच्या चहा पितात ते हुल्लड असतात, त्याच्यामध्ये चहा पितात. आता ती हिंदी भाषा आहे, तुम्हाला नाही कळणार. विठ्ठला आता मी फिरल्यामुळे मला सर्व जेवढ्या देशातल्या भाषा आहेत काही बोलता येत नाही, पण मला कळतात, कारण मी त्या लोकांमध्ये राहिलो. एकदा आश्रमातून नागपूरला जायचा प्रसंग आला. हे आमचे मृदंग वाजवणारे महाराजांचे विद्यार्थी, असे विद्यार्थी असतात. 2 विद्यार्थी नेले, एक 15 वर्षाचा होता आणि 5-7 वर्षाचा होता. आणि तमिळनाडूचे ते होते भक्त. आता ते पोरं बऱ्याच टायमाचे उभे होते, मी खुर्चीवर बसलेलो, मी काही त्यांना म्हटलं नाही की बसा म्हणून, मला लक्षातही नाही. आणि ती तो माणूस यायचा म्हणायचा रँडी रँडी 3-4 वेळा म्हटलं. त्या पोरांना अवघड वाटलं, ते माझ्याजवळ येऊन रडू लागलं. म्हटलं अरे रडतो का त्याला? ते माणूस नाही का मला रान रान म्हणून रंडी रंडी म्हणून, रंडी म्हणजे बैस खाली भाषा करत ते म्हटलं आपल्याला रडायला. अरे म्हटलं तुला रंडी म्हणत नाही, म्हटलं तुला खाली बस म्हणत होता. असं आहे का कधी? असं होतं कधी कधी भाषेचा फरक आहे.
त्या धनगराला देव प्रगट झाला आणि देव म्हणले बाबा तुझे कष्ट मला पावल्या जाते काहीतरी चांगलं मागून दे आणि मला असं वाटतं की तुला मी नाही चालायचं काम पडू नये इतकं देण्यासाठी तो म्हणाला 1 मिनिट थांबा मला विचार करू द्या मला ते मागायचं विठ्ठल हरी विठ्ठल आणि योगाने त्या सकाळी त्याचं ते गोजी करायला ते भानच फुटलं होतं ते बाबतीचं म्हणजे तेव्हा बरा वेळेवरती आला मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही पण ते गोजीचा काला करण्याचं तेवढं भांडं देऊन गेला तो फारच चांगला अरे देणारा इतका मोठा उदार आहे आणि हा भिकार काय मागितलं ते मडकं मागितलं गाडलं मागितलं देणारा काही सुद्धा देऊ शकतात मागण्याला कळायला पाहिजे ना कोण आहे आणि काय देऊ शकतो विठ्ठल दुसरी गोष्ट बळीराजाच्या घरी वामन गेला बळीराजा म्हणजे कोण तुम्ही जेवढे इथं बसले तुमचा राजा होता बळी म्हणजे शेतकऱ्यांचा राजा शेतकऱ्याच्या राजाचं नाव काय बळी जातीनं कोण होता जाती राक्षस म्हणजे तुम्ही कोण झाले मग त्याची फायदा वाटत जातीपातीचा काही प्रश्न नाही आणि असू सुद्धा नाही आणि वर्तमान काळात तो बिलकुलच असू महाराज बरी होते यज्ञ करू लागले वामन भगवान गेला यज्ञ तो भगवान विष्णू आहे वामनाचं रूप धारण केलं आणि बळीच्या यज्ञामध्ये गेला राजा बळीचे गुरु शुक्राचार्य होते ते त्रिकालज्ञ होते त्याला सर्व ज्ञान होते आणि शुक्राचार्याने पाहिलं हा वामन आलेला आहे त्यांना माहित होते की हा कपटी विष्णू आहे आणि हा कपट करून माझ्या शिष्याचा बळीला समाप्त करण्यासाठी आलेला आहे शुक्राचार्याने अगोदर विश्वास केला सावध केलं बळी एक गोष्ट लक्षात ठेव जो ब्राह्मण दिसतो ना आलेला त्याच्यावर विश्वास ठेवू नको त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको त्याच्या कर्मावर विश्वास ठेवू नको त्याच्या कोणत्याच वक्तव्यावर विश्वास ठेवू नको महाराज बळी धार्मिक होते क्षत्रिय होते धार्मिक होते आणि नियमाप्रमाणे गो ब्राह्मण हितायच गायी आणि ब्राह्मणाचे भक्त होते ब्राह्मण भक्त होते आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य वामन ब्राह्मणाचं रूप घेऊन आला छोटा बटूक ब्राह्मण आणि फसवायचं असलं तर ब्राह्मणाचं रूप घ्यावं लागतं तर फसवता येतं लक्षात ब्राह्मण हा वर्ग शिकलेला आहे विचारवान आहे सर्व गोष्टीनं संपन्न आहे अरे विकास करण्यासाठी बुद्धी लागते आणि फसवण्यासाठी सुद्धा समजा की तुम्हाला अजून ती अक्कल फुटली नाही ती अक्कलदार असते एक अक्कलदार फुटते आणि अक्कलदार फुटली की मग माणसाला अक्कल यायला तुमची अक्कलदार फुटली पडली तरी तुम्हाला पता नाही आणि ब्राह्मणांना फुटल्यापासून तर पडेपर्यंत ते जाणीव ठेवतात की आहे आपल्याला अक्कलदार म्हणून अक्कलीचा प्रयोग करतात आणि मी काही जे बोलत असतो ते स्पष्ट बोलत असतो लक्षात ठेवा म्हणून भगवंताने चाल केली वास्तविक ब्राह्मण चालाक नव्हता विष्णूने त्याला चालाकी शिकवली की भक्ती बसायचं असेल तर एक साधू होऊन जावं लागतं नाही ते ब्राह्मण होऊन जावं लागतं कोणाची भक्ती जर बसायची असेल तर आपण ब्राह्मणाला आणि साधूला श्रेष्ठ समजतो अरे फसवण्यासाठी रावणाला साधू व्हावं लागतं आणि फसवण्यासाठी विष्णूला ब्राह्मण व्हावं लागतं आणि मग जे लोक तुम्हाला फसवतात साधू आणि ब्राह्मण त्यांचे कीर्तन तुम्ही कशाला ऐकता
आता मी साधू म्हणून तुम्हाला सांगायला लागलो, नक्की तुम्हाला फसवल्याशिवाय राहणार नाही. साधू फसवतो आणि ब्राह्मणही फसवतो. अरे फसवण्यासाठी अक्कल लागते. विठ्ठला बलीच्या यज्ञामध्ये भगवान वामन विप्र रूपात आले आणि वामन भगवान राजा बल्ला म्हणले, वा वा प्रशंसा केली, काय यज्ञ चालू आहे, काय दान धर्म चालू आहे, सर्व आनंदी आनंद. स्वभावता राजा बली म्हणाले, ब्राह्मण दिव्य ब्राह्मण. वामन तर साक्षात भगवान होते म्हणून ते दिव्य ब्राह्मण होते. अरे ज्याच्यामध्ये सात्विकता असते तोच पुढे दिव्य होऊ शकतो. ब्राह्मणांच्या घरी आहार विहार सात्विक असतो, ते अन्न सात्विक खातात. आजकालचे नाही बरं, जुन्या काळातले. आजकालचे तर ढाब्यावर जेवून नाही. जुन्या काळचे मी पाहिलेले ब्राह्मण आदरणीय उत्तम. मी ज्यांच्याकडे शिकलो ते आमचे गुरुजी ब्राह्मणच होते. माझ्यासारखे अनेक लोक शिकले त्यांच्याकडे. काय गव्हाच्या पिठामध्ये दुधामध्ये उंडा तयार करायचा आणि त्या उंड्याच्या पोळ्या बनवून त्या तुपात चुरून खायच्या. 18 घंटे सारखा पाक चालायचे. अक्कल भंग होत होती. तुमच्या तर शेंडीला घाम येतो एवढ्या मिरच्या. विठ्ठला युक्ताहार विहारस्य युक्त ज्येष्ठस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगी भवति दुःखः. युक्ताहार युक्त आहार विहार युक्त
आहार विहार नेम इंद्रियासी सार असावे वासर निद्रा बहु भाषण सर्व युक्त पाहिजे आहार युक्त पाहिजे विहार युक्त पाहिजे सर्व काही योग्य पाहिजे आणि बलीच्या यज्ञामध्ये भगवान वामन आल्यानंतर शुक्राचार्यांनी सांगितलं बलिराजा आलेला ब्राह्मण कपटी आहे वास्तविक शुक्राचार्य सुद्धा ब्राह्मण होते जो सदैव सत्य बोलतो आणि हिताचे वचन बोलतो त्याला ब्राह्मण म्हणतात सत्यही बोलतो आणि हिताचे वचन बोलतो माझ्या जातीचा आला म्हणून चुकीचं बोलायचं हे शुक्राचार्यांच्या डायरीमध्ये नव्हतं शुक्राचार्य म्हणाले सावध हा कपट करण्यासाठी ब्राह्मणाचा वेश धारण करून आलेला आहे हा कपटी विष्णू आहे बलिराजानं सुद्धा ते ऐकलं बली क्षत्रिय आहे वामन ब्राह्मण आहे शुक्राचार्य ब्राह्मण आहे बलीचे गुरु शुक्राचार्य आहेत ब्राह्मण आहे योग्य मार्गदर्शन करणारे ब्राह्मण आहे आपल्या शिष्याचं हित जपणारा ब्राह्मण आहे आपल्या शिष्याचं नुकसान होऊ नये हे जपणारा ब्राह्मण आहे शुक्राचार्य म्हणून भगवान कृष्णाने सुद्धा शुक्राचार्यांना आपल्या गीतेमध्ये स्थान दिलेलं आहे कवीनाम कुशला कवी कवी मध्ये कवी म्हणजे काय अमरकोशाकारांनी कवीची व्याख्या केलेली आहे कबीर क्रांतदर्शी ज्याला त्रिकालाचं ज्ञान असतं त्याला कवी म्हणतात क्रांतदर्शी म्हणतात दुसऱ्या शब्दामध्ये तसे शुक्राचार्य क्रांतदर्शी पुरुष होते त्यांना भूत भविष्य वर्तमान सर्व कळत होतं आणि काय झालं हे सर्व कळालं आणि सांगितलं शुक्राचार्यांनी बली सावधान राहा बाबा तुझं सर्वस्व हरण करून घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही अरे बाप बलिराजाला विचार पडला की आता काय करायचं इकडे गुरु सांगतो ते सत्य आहे आणि पुढे जे उभं राहतं ते सुद्धा सत्य आहे ते धर्म संकटात पडले आता काय करायचं परंतु महाराजांचा नियम होता देणे त्यांचा नियम होता बलिराजाचा जो येणारा याचक जो आहे त्याला देणे कधी त्यांनी नाही शब्दाचा प्रयोग केला नाही जो जे मागण्यासाठी आला त्याला ते देत राहिले विठ्ठला याचं कारणच एक आहे की बली साधू होता संत सज्जनी मांडिले दुकान दया पाहिजे ते संत सज्जनी मांडिले दुकान जे दया पाहिजे ते आहे भक्ती मुक्ती दुःखाची साठी कोणी दयाकडे न पाहिजे बलिराजाच्या घरी संत होते बलिराजा साधू वृत्तीचे होते जो येईल याचकाला जाते आल्या याचकाची पुरे धनी असं म्हटलं जो याचक येईल म्हणजे मागणारा जो येईल त्याला वाटेल ते देत होते शुक्राचार्यांनी थांबवलं तुला कल्पना नाही हा कोण आहे हा विष्णू आहे आणि तुझं सर्वस्व हरण करण्यासाठी आलेलं आहे
त्याच वेळी महाराज बलीने एक प्रार्थना केली शुक्राचार्यांना, गुरु महाराज, मी तुमच्या शब्दांना कधीही असं अनदेखी केलेलं नाही. तुमचे शब्द आजपर्यंत पालन केलो, भविष्यातही पालन करेल. पण म्हणतो आजच्या वेळी या घटनेला थोडीशी सबुरी घ्या. म्हणजे काय, तू मला शहाणपण शिकायला निघाला असं वाटतं. काय कानामा गुन्हाळी पुढे गेली म्हटलं जात. शिष्य आहे, गुरुच्या पाठीमागे त्याला चालायचंय, त्याला आपल्या गुरुला त्याच्या पाठीमागे चालवायचं नाही, उलट होऊन जाईल. आणि मग त्यांनी सांगितलं, गुरु महाराज मला असं वाटतं. असं वाटतं तुला? ब्रह्मांडाचा नायक आज ज्याच्या दरवाजावर भिकारी होऊन आला, ब्रह्मांडाचा नायक आज ज्याच्या दरवाजावर भिकारी होऊन आला, त्याचं गुरु महाराज किती सौभाग्य असेल. माझ्या सौभाग्याला आजच्या दिवस डुबू नका. मी आजपर्यंत कोणालाच नाही म्हटलं नाही. काय सर्व जगाला ज्यानं दिलेला आहे तो देणारा दाता आज माझा भिकारी होऊन आला, आणि माझ्या घरून त्याला मला वंचित जाऊ देऊ नका, एवढीच प्रार्थना. विठाला अगोदर तुमच्याकडे कृपेचा दान मागतो. तुम्ही माझ्यावरती कृपा दान करा आणि मला काय द्यायचं त्या वामनाला मी देईन. शुक्राचार्यांनी कृपादान सुद्धा करायला तयार. त्यांना माहित होतं ढळढळ याचा नाश करायला आलेला आहे आणि ऐकायला तयार नाही. आपल्या शिष्याची काळजी त्यांनी पुष्कळ केली, वाहिली, परंतु निरर्थक केली असं मला म्हणता येणार नाही. कारण महापुरुषाचं काहीच निरर्थक जात नसतं. शेवटी त्या वामनाने 3 पद भूमी मागितली, ती भूमी सुद्धा दिली, जे द्यायचं सर्वस्व दिलं. आणि मग देव लाजक आज म्हणाला, वामन भगवान, माझ्याकडून काही अपेक्षा असेल तर मागून घे. तर बलिराजा म्हणतात, मी कधी सापेक्ष जीवनच जगलं नाही, मी सदैव निरपेक्ष जीवन. माझ्या जीवनामध्ये मी कोणालाही काही मागितलेलं नाही, तुलाही सुद्धा काही मागणार नाही. लक्षात ठेव, माग हा प्रश्नच माझ्या जीवनामध्ये आलेला नाही. लक्षात घ्या, देवाला म्हटलं नाही. देव म्हणाला, मी जास्तच प्रसन्न झालो, काहीतरी घ्यावं लागेल. तर त्यावेळी बळीराजाने मागितलं, मला काही नको, मला फक्त स्वर्ग दे. आणि स्वर्गासाठी जेवढा प्रपंच केला होता, वामनाला वामन रूप धारण करण्याचा प्रपंच जेवढ्यासाठी होता, बळीराजाने घेतलेला स्वर्ग इंद्राला परत करायचा होता. आणि म्हणून हे सर्व चालू केलं होतं. आणि नुकतं तेच मागितलं, द्यायचं असेल द्या. भगवंत चुकला असा पुढा उभा राहिला, काही माग म्हणते देऊ शकत नाही. बळीनं जे मागितलं ते दिलं, पण इंद्र त्या ठिकाणी वामन भगवान नाही देऊ शकले जे मागितलं. एवढं दातृत्व बळीचं मोठं होतं. विठाला शुक्राचार्य रागवले, परंतु शेवटी गुरुच आहे, दया आहे. जाऊ दे म्हटले, देवाला सुद्धा तू काही मागितलं नाही, पण मला काही मागायचं असेल तर मागून घे. गुरु महाराज एवढं द्या, अभंगाच्या बाहेर आजीची हे आजीची हे तुम्ही कृपा आजीची हे माय तुम्ही कृपा आजीची हे मध्ये तुम्ही कृपा आजीची
कृपा दान आदि की है